दिनांक 5/4/2024 मध्ये घटना सकाळी 9 वाजता जेव्हा शेतावर काका आणि काकी गेले होते, तर त्यांना तिथे आल्यानंतर टोके कुटुंब आहेत त्यांच्याकडून ते आल्यानंतर त्यांनी शेतावर येऊन त्यांना काकाला आणि काकीला धमकी दिली, इथे तुम्ही काय करायचं नाही, असा तसा शिवेगाळ केल्या, धमक्या दिल्या, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. आणि त्याच्यानंतर तिथून काका काकी निघून आले तिथनं. तर त्याच्यानंतर दुपारच्या नंतरही 3:30 वाजता 3च्या दरम्यानमध्ये काका आणि काकी शेतावर गेले. तर त्याच्यानंतर ते लोक येऊन 10 ते 8 लोक जण होते, त्यांनी येऊन त्यांच्यावर डायरेक्ट अटॅक केला आणि पूर्ण जीवे मारण्याची धमकी देऊन तुम्हाला संपूर्ण कुटुंब आणि जेवढे पण तुमचे लोक आहेत त्यांना पूर्णपणे खलास करून टाकू ह्या धमक्या देऊन. आणि त्यांनी आमच्या काकांवर अटॅक केला. अटॅक करताना त्यांनी सलाईचे रॉड टाकले, त्याच्यानंतर दगड आपटले. 8च्या 8 आरोपींनी प्रत्येकाने हात पकडला, कोणी डोका पकडला, कोणी हात पकडला, तर कोणी काय कान पकडला, कोणी सलाई टाकली. अशी 8 ते 9 लोक होते तिथे. त्याच्यानंतर आम्ही तिथे निलेश आणि दिनेश त्यांचे मुलं आवाज आल्यानंतर ते गेले. तर त्यांना सुद्धा त्यांनी रॉडने मारायला लागले आणि त्याच्याही डोक्यावर व आईच्या डोक्यावर आणि काकांचा मुलगा त्यांच्या हातावर मोठे जखम केली आहे. आणि त्यांनाही जीवे मारण्याचे पूर्णपणे प्रयत्न केला त्यांनी. आणि जीवे मारून टाकू सगळ्यांना जे पण येतील. आणि आम्ही कोणालाही घाबरत नाही आणि कोणत्याही पोलीस स्टेशनला घाबरत नाही, कोणत्याही नेत्याला घाबरत नाही. अशा धमक्या देऊ लागले आणि अनेक गोष्टी करू लागले. कोणी पण आणा, तुम्हाला कोणी पण आणा, आम्ही कोणाला घाबरत नाही, ह्या गोष्टी करू लागले. आमची माग एकच आहे का सर्व आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होऊन आणि आरोपींना जेवढ्या लवकर पकडता येईल तेवढा लवकर प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यांना जोपर्यंत आम्ही बॉडी घेणार नाही, जोपर्यंत आरोपी हजर करत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी घेणार नाही. तारीख 5/4/2024 को सुबह 9 बजे इनकी सासू माँ और ससुर खेत में गए थे. उधर कुछ बगल के गांव के लोग आए, उनको धमकी दी